10 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे महाधरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। सुप्रसिद्ध भंते ज्ञानज्योती हे या महाधरण्याचे उद्घाटक असून बंडू नगराळे हे नेतृत्व करणार आहेत। या धरण्याला खोरीप नेते देश खोब्रागडे व वंचितच्या नेत्या तनुजा रायपुरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात स्थानिक मृणालगिरी सेलिब्रेशन हॉल येथे नियोजन बैठक नुकतीच घेण्यात आली। त्यात धम्मचक्र अणुवर्तन महोत्सवाचे मूळ प्रेरक कुशाल तेलंग व अंकुश वाघमारे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव संदीप सोनोने त्यांनी या संघटनेचा पाठिंबा व महाधरण्याला जाहीर केला। ॲडव्होकेट पूनमचंद वाकडे व विवेक कांबळे यांनी विषयांचे स्पष्टीकरण केले। सुरेश नारनवरे यांनी प्रास्ताविक, पंकज ताळे संचालन तर बंडू ठमके यांनी आभार व्यक्त केले। बैठकीत उपस्थितांनी या लढ्याला अस्मितेचा लढा समजून यशस्वी करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला। दरम्यान या आंदोलनाच्या आयोजनाबाबत बंडू नगराळे यांनी दिलेली ही माहिती। 10 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे महाधरणा आयोजित केलेला आहे। यामध्ये बहुजन हितकारी सभेच्या बॅनरवर हा महाधरणा होत असला तरी चंद्रपूर शहरातील सर्व बौद्ध मंडळे, सामाजिक संघटना, धार्मिक संघटना या सर्वांचा सहभाग या ठिकाणी राहणार आहे। आजच्या बैठकीमध्ये भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष खोब्रागडे आणि समता सैनिक दल या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि आमची जी प्रमुख मागणी आहे की येणाऱ्या 15-16 ऑक्टोबरला चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर 2 दिवसाचा मोठा कार्यक्रम होणार आहे। दरवर्षी होतो आणि या कार्यक्रमाला लाखो लोक येतात। तर तिथे दीक्षाभूमीमध्ये जी आता दिशा ग्राउंडवर जी जागा उपलब्ध आहे ती त्या ग्राउंडवर केवळ 10 ते 15 हजारच लोक राहू शकतात आणि त्यामध्ये बुक स्टॉलसुद्धा असतात। त्यामुळे प्रबोधनाचे वगैरे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम त्याकडे लोकांचं दुर्लक्ष होते आणि केवळ एक जत्रेचं स्वरूप आल्यासारखं स्वरूप जे आहे ते आम्हाला दिसते। आणि त्यामध्येही बाहेरगावची जी मंडळी येतात ग्रामीण भागातून त्यांची फार गैरसोय होते। तिथे स्वच्छतागृह नाही, पाण्याची व्यवस्था नाही। 15 तारखेला जी मंडळी येतात खेड्यापाड्यावरून त्यांना रात्री मुक्कामाला राहतो म्हटलं तर त्यांची कुठली सोय नाही, शेड नाही, पाण्याची व्यवस्था नाही, तिथे स्वच्छतागृह नाही, महिला राहतात, फार गडबड होते तिथे। आणि मग एवढ्या पवित्र दीक्षाभूमीवर लोक जे आहेत ते मोठ्या श्रद्धेने येतात, पण त्यांच्या याला म्हणजे कुसंबना होते। धम्म चळवळीचं जे केंद्र आहे ते दीक्षाभूमी आणि या दीक्षाभूमीवर आमच्या अनुयायांची अशी